विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये कालपर्यंत आपण द्वैताच्या प्रमाणाविषयी शंका पाहिली आणि शंका पाहून त्याचं श्रीगुरूंनी काय केलं, समाधानसुद्धा केलेलं आहे. म्हणून जे त्या ठिकाणी द्वैत मत आहे ते द्वैत मत आपल्याला किती दुःखदायक आहे, त्यामुळं ते द्वैत मताचा आपण काय करावा, त्याग करावा. पर मग द्वैत मताचा आपण जर त्याग केला आणि त्याचं जर आपल्याला परत स्मरण जर झालं तरी पण त्यापासून भयंकर अशा पद्धतीचं आपल्याला दुःख होऊ शकतं. म्हणून स्वप्नातसुद्धा द्वैत मताचा स्वीकार करू नये. काहीतरी माऊलींची ओवी आहे, मला ती आठवत नाही. देवाला पूजत असताना सुद्धा देव आणि आपण भिन्न आहे अशा स्वरूपामध्ये आपण त्याला पूजू नये, तर तो आणि मी एकच आहे अशा स्वरूपात त्याला पूजावा, तरच ते खरं पूजन होऊ शकतं. आता ज्या देवाला मी आणि तो देव एक आहे असं जर पूजायचं असेल तर त्या देवाकडून मागायचं काही कारण राहिलं का? काहीच राहिलं नाही. ज्या अर्थी संत देवाला पूजत असताना, भजत असताना देवाकडून काही मागतात का? काही मागत नाही. याचा अर्थ काय होतो? संत देवाला पूजत असताना एकत्व, एकविध भावाने, एकनिष्ठ भावाने त्या ठिकाणी पूजत असतात, एकरूप होऊन पूजत असतात. हेच खरं पूजन आहे आणि हेच खरं भजन आहे. भजनसुद्धा सांगत असताना माऊलीने काय सांगितलं की मी जसं आहे की नाही, त्या ठिकाणी कुठंतरी 9व्या अध्यायामध्ये आलेली ओवी आहे. तैसा जे तुला आगवा, असं काहीतरी ओवी, कोणाला आठवत असेल तर पहा की मी जसा त्या ठिकाणी आहे ना तसंच तो त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाचा होतो आणि अशा पद्धतीनं मला तो काय करत असतो, भजत असतो. म्हणजे तरी न करता पांडवा भजन झाले. त्याने काही भजन नाही केलं तरी पण तेच खरं भजन त्या ठिकाणी झालं. तर हेच भजन आहे. म्हणजे द्वैत आपल्या उलट माऊली म्हणतात की नाही, द्वैताचे बंधन न बांधीजे. द्वैत कधीच बांधू नये. भजन असो, पूजन असो, काही असो, पण त्याच्यामध्ये द्वैत आपण कधी विचारामध्ये घ्यायचं नाही. सतत एकरूपतेने, एकविध भावाने, अद्वैत स्वरूपामध्ये आपण चिंतन करत राहायचं. तर परिच्छेद क्रमांक 3 द्वैतमत त्याज्य आहे. आणि हे आता द्वैतमत का त्याज्य आहे त्याच्याविषयी विचार मांडतो. याकरता अति दुःख देणाऱ्या द्वैत वचनाचा परित्याग करून शंकराचार्यांच्या अद्वैत व्याख्यानाच्या ठिकाणी प्रामाण्याचा निश्चय कर. याकरता तुला काय सांगू, तर दुःख देणाऱ्या द्वैत वचनाचा, म्हणजे द्वैत वचन हे दुःख देणारं आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध झालं. मग त्या दुःख देणाऱ्या द्वैत वचनाचा परित्याग करून, म्हणजे त्याला स्वप्नसुद्धा तू आठवण करू नको, अशा पद्धतीनं तू त्याचा काय कर, त्याग कर. म्हणजे आता जर स्वप्नातच जर आठवण नाही करायची तर जागृतीमध्ये त्याची आठवण होईल का? जागृतीसुद्धा करू नको. अशा पद्धतीनं तू त्याचा काय कर, परित्याग करून टाक. आणि काय कर की शंकराचार्यांच्या अद्वैत व्याख्यानाच्या ठिकाणी प्रामाण्याचा विचार कर. तर शंकराचार्यांच्या व्याख्यानाच्या ठिकाणी काय व्याख्यान केलं? ब्रह्म सत्य जगन्मिथ्या. ब्रह्म सत्य आहे, जगन्मिथ्या आहे. जीव ब्रह्म एवढा अपरा, जीव हा ब्रह्मरूपच आहे. याच्यामध्ये काही संशय घेण्याचं काही कारण नाहीच आहे. तो फक्त ब्रह्मामुळे तुम्हाला भिन्नत्वाने प्रतीतला येत असेल तर तो मात्र भिन्न नाही, तो कसा आहे, एकच आहे. अशा पद्धतीनं द्वैत नसून त्या दोघांमध्ये अद्वैत आहे असं शंकराचार्यांचं काय व्याख्यान आहे, विचार आहे. त्याच्या ठिकाणी त्या व्याख्यानाच्या ठिकाणी प्रामाण्याचा, आता कोणत्या प्रामाण्याचा, तर अद्वैत प्रामाण्याचा निश्चय कर. द्वैत निश्चय करूनही द्वैत प्रतिपादक वाक्यांचे जरी नुसते स्मरण झाले तर त्यापासून तुला दुःख होईल. याचबद्दल एक गोष्ट सांगतो. आता अद्वैत निश्चय केला की नाही, तर अद्वैत निश्चय करून द्वैत प्रतिपादक वाक्याचे नुसते स्मरण झालं, काय होतं की आपण आता रात्रीसुद्धा एक मुद्दा आपण बोलून गेलो होतो की आपल्याला अनेक जण म्हणजे काय असतात, संस्कार असतात आणि त्या संस्काराचा परिणाम आपल्यावरती होत असतो की नाही. हा बारकाईनं आपण पाठ ऐकतो, त्याच्यापुरतं आपल्याला पाठापर्यंत वैराग्य होत असतं.
पण हे वैराग्य किती काळ टिकतं? स्मशान वैराग्य, उंबरठा वैराग्य, वैराग्याचे अनेक प्रकार असतात. हे वैराग्य का जास्त काळ टिकत नाही याचं कारण आहे, आपल्याला अनेक जन्माचे काय असतात, संस्कार असतात आणि त्या संस्काराच्या परिणामामुळं परत काय होतं, आपल्याला त्या गोष्टीचा विचार होत असतात आणि परत दुजं दुजं दोन दोन अशा पद्धतीनं आपण जर विचार करू लागलो तर माऊली म्हणतात की नाही, दुजे जव जव घडे तव तव संसार भये जोडे. जोपर्यंत दुजं दुजं द्वैत द्वैत आपल्याला जेव्हा जेव्हा घडतं नाही त्यावेळेस आपल्याला काय होतं, संसाराचं भय दुःख हे आपल्या पदरी पडतं असतं. मग त्याला एकच पर्याय, दुजे खंडे तरी अवघा उरला तो हरी. फक्त द्वैत घालवा की त्या हरीला, त्या परमात्म्याला शोधायची आवश्यकता आहे का? अवघा उरला तो हरी. उरतो काय? फक्त हरीच उरतो ना, दुसरं काय उरणार त्याच्यामध्ये? उरण्यासारखं काहीच नाही. अशा पद्धतीनं द्वैत दुज त्या ठिकाणी मात्र ठेवू नये, आहे का नाही? मग काय म्हणतात आता अद्वैत निश्चय करून हे द्वैत प्रतिपादक वाक्याचं नुसतं स्मरण झालं. आता स्मरण झाल्याच्या नंतर आपल्याला दुःख व्हायला पाहिजे का नाही? तरी ते म्हणतात नुसतं स्मरण जरी झालं तरी तरी त्यापासून तुला दुःख होईल, त्यापासून तुला दुःख होईल. किती दुःख होईल ते दुःख आपण एक कथानक आहे त्या ठिकाणी, त्या कथानकामध्ये पाहणार आहे. याचबद्दल तुला एक गोष्ट सांगतो आणि याबद्दल तुला आम्ही काय करतो, आता एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट काय करा, बारकाईनं ऐका. कारण गोष्ट बारकाईनं ऐकायला काही अडचण येत नाही, फक्त प्रक्रिया विचार सिद्धांत हे आपल्याला बारकाईनं ऐकायला जरा जड जात असतं. पण कथानक गोष्ट व्याख्यान आख्यान वगैरे काय जे असतं ते आपल्याला काय असतं, सहज असतं. म्हणून सहज असणारी ही कथा आहे आणि एकदम सोप्या स्वरूपामध्ये आपल्याला ती कळून जाईल. बघा, परिच्छेद क्रमांक 4, भरचूची कथा. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. एक कोणी राजा होता आणि त्या राजाचा भरचू एक नावाचा प्रधान होता. सर्व राज्यकार्य त्याच्या स्वाधीन होते. आता सर्व राज्यकार्य त्याच्या स्वाधीन होतं. कसं स्वाधीन केलं जातं? पहिलं असं आता कुठंतरी 10व्या अध्यायात का कुठंतरी अशा ओव्या आलेल्या आहे का, माऊली म्हणतात एखादा व्यक्ती आपल्याला जर समजा कुठं बाहेर भेटला आणि तो जर काही नोकरी वगैरे मागत असेल तर त्याला घरी आणावं आणि घरी आणून काय करावं, तर थोडेफार धन वगैरे पैसे वगैरे काही नोटा वगैरे काही नाणी वगैरे अशी आपण न कळत तिथं बसलो तिथंच विसरून जायची नाणी, ठेवून जायचं, खिशातून पडली वगैरे असे काही मोहरा नाणी पैसे काही असलं तिथं पडलं, आहे का नाही? आणि तो व्यक्ती तिथंच आहे, आपण निघून गेल्याच्या नंतर जेवढे नाणं तिथं ठेवलेलं आहे, तो जर एक नाणासुद्धा त्याच्यामध्ये लंपास करत नसेल, आहे का नाही, कुठं दूर करत नसेल, आहे का नाही, लांबवत नसेल, तर काय करतो, आहे ते नाणं आहे ते पैसे आहे ते धन अगदी चोख व्यवहारी शब्दच आहे त्याच्यामध्ये, चोख व्यवहारी असेल आणि ते बरोबर आणून तिजोरीत ठेवत असेल आणि ते सांगत असेल की तुमचे एवढे एवढे पैसे इथं पडले, आम्ही इथं आणून ठेवलेले आहेत, याची जबाबदारी तुमच्यावर. म्हणजे अशा पद्धतीनं तो सांगतो. म्हणजे इतका चोख व्यवहारी. मग इतका चोख व्यवहारी असेल तर त्याला त्या सगळ्या खतावण्या ते सगळे व्यवहार त्याच्या हातात द्यायला काही हरकत आहे का? काही हरकत नाही. तसा हा जो प्राधान आहे, कोण, भरचू, हा कसा आहे, चोख व्यवहारी. मग जर चोख व्यवहारी असेल तर सगळं राज्यकारभार कोणाच्या ताब्यात दिला जाऊ शकतो, तर त्या प्रधानाच्या ताब्यात दिला जाऊ शकतो. बाकीचे चोख व्यवहारी आम्ही आहोत असे जे म्हणतील त्याच्या हातामध्ये हे व्यवहार देऊन चालेल का? नाही. उलट या ठिकाणी ज्याला अनुभव आलेला आहे त्याच्या हातामध्ये चोख व्यवहार दिला पाहिजे. म्हणून सर्व राज्यकार्य त्याच्या स्वाधीन केले आणि सर्व राज्यकार्य होतं राज्याचं ते सर्व काय केलं, त्या भरचू नावाच्या प्रधानाच्या स्वाधीन केले. त्यामुळं बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा फार हेवा वाटत असे आणि बाकीचे जे अमात्य होते म्हणजे बाकीचे जे सेवक होते, म्हणजे भरचू एक एवढा सेवक आहे असं नाही, तर बाकीचे पण सेवकच होते ना त्या ठिकाणी. मग आता त्या भरचूच्या बरोबरीचे बाकीचे जे सेवक आहे का नाही ते अमात्य होते, तर त्या अमात्यांना त्या ठिकाणी भरचूचा काय वाटणार आहे, फार हेवा, ऐक नाही, हेवा वाटायचा, फार हळहळ वाटायची. बघा हा भरचू फार प्रिय झाला, आम्ही सुद्धा राजाच्या इतके जवळ असून राजा आम्हाला विचारत नाही आणि भरचूला मात्र नेहमी विचारतो. मग त्याच्याबद्दल त्याला हेवा दावा वाटतो का नाही? हेवा दावा त्या ठिकाणी वाटू शकतो. म्हणून बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा
फार हेवा वाटत असे, त्यामुळे सर्वांनी युक्ती करून बंडवानास दगा कराव्यास पाठवले. मग जे बाकीचे अमात्य होते आणि भरचूचा ज्यांना हेवा वाटत असायचा, आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की जोपर्यंत हा भरचू आपल्यामध्ये आहे, आपल्या राजदरबारामध्ये हा भरचू आहे, तोपर्यंत आपल्याला राजा विचारणार नाही. मग आता काय केलं पाहिजे, तर हा भरचू आपण नष्ट केला पाहिजे. मग जोपर्यंत हा भरचू नष्ट होत नाही, जोपर्यंत याची मुळासकट निवृत्ती होत नाही, तोपर्यंत राजा आपल्याला मात्र महत्त्व देणार नाही. याकरता एक पर्याय, या भरचूला आता आपण काय केलं पाहिजे, संपवलं पाहिजे, आहे का नाही. म्हणजे आपण राजकारणामध्ये पाहतो की राजकारणामध्ये काही नेते बघा, काहीतरी प्रसंग, काहीतरी आपत्ती त्यांच्यावर येते आणि ते संपून जातात, आहे का नाही. आणि नंतर मग खुलासा होतो की ह्या असा प्रसंग घडणं शक्यच नाही. कसं काय घडलं बरं, एवढी सगळी व्यवस्था असून, आहे का नाही. तर असे प्रसंग घडू शकतात, आहे का नाही. हे आपल्याला प्रत्यक्ष राजकारणामध्ये पाहायला मिळतं का नाही. मग भरचूच्याच काळामध्ये राजकारण झालं असं काही नाही, राजकारण पूर्वीपासूनच होत आलेलं आहे. आता इथे एक राजकारण कळून येतं का नाही आपल्याला, हे काय, तर त्या अमात्याने भरचूचा कसा काटा काढला, एक राजकारण या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून आता त्या अमात्याने काय केलं, त्यामुळे सर्वांनी युक्ती करून आणि सगळे अमात्य एकत्र आले आणि त्याने काय केली, एक युक्ती केली. काय केली का, ते बंड निर्माण करणारे आहेत ना लोक, आहे का नाही, ते थोडंफार आता बघा आपण कधी कधी ना शहरामध्ये, गावामध्ये कधी कधी ते ते काय आपल्याला ते गावामध्ये काही दंगा वगैरे करणारे लोक म्हणतो आपण, त्याला काय शब्द वापरतो शहरामध्ये, म्हणजे पालखी जुलूस काही निघलं का ते बंडखोर आ बंडखोर बंड बंडखोर बंडखोरी करण्याचं काम करतात, बंडखोरी म्हणा किंवा त्याला अजून बरेच काहीतरी शब्द आता ते योग्य वेळेला मला आठवत नाही कधी. तर अशा पद्धतीनं ते लोक तसे करतात की नाही. हा, तसंच या ठिकाणी काय केलं की त्यामुळे सर्वांनी युक्ती करून बंडवानास, म्हणजे जे बंड करणारे, आता कधी कधी ना त्यामध्ये ना हे बंड करणारे, दंगाखोरी करणारे लोक असतात की नाही, ते काही जास्त लोक असतात का, जास्त लोक नाही वगैरे, थोडी लोक असतात. म्हणजे कुठंतरी यात्रा निघली, कुठं काहीतरी निघलं, तर त्याच्यामध्ये 4-2 लोक असतात, ते खोडी करतात आणि खोडी करून काय करतात, निघून जातात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, सगळीकडं समाजामध्ये त्याचा परिणाम मात्र होत असतो. तसे हे दगा करणारे कोणी, बंडवान असे लोक आहेत त्या ठिकाणी. मग याने काय करायला दंगल लागलं, पण म्हणू शकतो. आतंक दंगल 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 वगैरे असं आपण म्हणू शकतो, आहे का नाही. तसं या ठिकाणी सर्वांनी युक्ती करून बंडवानास दंगा करावयास पाठवले. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये काय करा, दंगा करा. आणि बंडाची बातमी राजास कळताच त्याने दरबार भरून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता. तेव्हा ह्या बंडाविषयी राजाला लगेच माहिती मिळाली, कारण सगळं ऑनलाईन होतं त्या काळामध्ये. लगेच माहिती, जसं आता ऑनलाईन आहे का नाही, त्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं ते लगेच माहिती राजापर्यंत यायची. मग राजाने लगेच दरबार भरवला आणि दरबार भरवल्याच्या नंतर लगेच सांगितलं, चला ह्या दंगावाल्यांना अशा पद्धतीनं पकडून आणा, आहे का नाही. पोलीस जातात का नाही, लगेच त्यांना पकडून घेऊन येतात त्या पिंजऱ्याच्या गाडीमध्ये. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी जा आणि ते दंगा करणारे, कोण बंड करणारे जे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना धरून तुम्ही घेऊन या, असा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. बंडाची बातमी राजास कळताच त्याने दरबार भरून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज, नेहमी प्राण संकटाच्या वेळी आम्हास पाठविता आणि भरचूची स्तुती करता, यावेळी त्यास का पाठवत नाही, आहे का नाही. महाराज का हो, नेहमी आणि ज्या वेळेस संकट, आपत्ती असे काही प्रसंग असतील त्यावेळेस तुम्हाला कोण आठवतं, आम्ही आठवतो, आहे का नाही. आणि जेव्हा स्तुती करायची असते तेव्हा तुम्हाला कोण आठवतं, भरचू आठवतं. मग आता तुम्हाला भरचू का आठवत नाही, आता कोण आठवलं पाहिजे, तुमचं भरचू फार प्रिय आहे ना, आहे का नाही. मग तुम्ही त्या भरचूलाच म्हणायला पाहिजे का नाही. आणि आम्ही तर त्या भरचू इतके प्रिय नाही, मग आम्हाला तुम्ही असं का म्हणता, आहे का नाही. मग कोणाला म्हणा ना भरचूला, जा भरचू, तू दंग करणारे, ते बंड करणारे लोक आहे ना, त्यांना अशा पद्धतीनं पकडून आण, काही शिक्षा कर, असं त्याला सांगा.
आहे का नाही. आता ह्या सगळ्या दरबारामध्ये बसून आणि ह्या सगळ्या अमात्यांनी असं म्हटलं, बरं भरचू बिचारा एकटाच होता त्याच्यामध्ये आणि बाकीचे अमात्य किती होते त्याच्यामध्ये. आता हे अमात्य कोण, हा भरचू कोण, हे विचार आपण पुढं पाहूचे म्हणा, आहे का नाही. तर अशा पद्धतीनं मग ह्या सगळ्या अमात्यांनी आणि त्या भर दरबारामध्ये राजाला असं म्हटल्याच्या नंतर मग आता भरजूला ते सहन होईल का. भरचूला सहन नाही झालं. भरचू उठून उभा राहिला आणि महाराजांना मला, महाराज मला फक्त तुम्ही आज्ञा करा, मी लगेच जायला तयार आहे. मग आता एवढ्या लोकांसमोर राजा काय म्हणणार आहे. आज्ञा कर म्हटल्याच्या नंतर तुला आज्ञा आहे, जा आणि तो दंग करणारे लोक आहेत त्या लोकांना काय कर, पकडून सगळा कर वाटलंच तर. महाराज नेहमी प्राण संकटाच्या वेळी आम्हास पाठविता आणि भरचूची स्तुती करता, यावेळी त्यास का पाठवित नाही. तेव्हा भरचूने राजास विनंती केली की मला आज्ञा होईल तर मी बंडाचा नाश करेल आणि तुम्ही जर मला आज्ञा जर दिली तर मी मात्र बंडाचा नाश करण्याकरता तत्पर आहे, मी लगेच जायला तयार आहे. त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याविषयी राजाने भरचूस आज्ञा केली. भरचूने तत्काळ बंडाचा नाश केला, आहे का नाही. भरचू लगेच गेला पण आणि ते बंड निर्माण जे झालं होतं, आहे का नाही, तर ते बंडाचा लगेच नाश त्या ठिकाणी केला. परंतु अमात्याच्या सल्ल्याप्रमाणे बंडवाल्याने भरचूसही मारले. परंतु आता हे बंड खरं होतं का खोटं होतं. भरचूला सुद्धा संशय आला भरचूला सुद्धा संशय आला की हे बंड सहजासहजी मोडलं जात नाही, आहे का नाही. ते म्हणतात ते उपोषण वगैरे करणारे लोक, आहे का नाही, तुम्ही गोळ्या झाडा काही झाडा मरल बाबा पण इथून हटणार नाही, का नाही, अशा पद्धतीचं. मग ते हटते ना सहजासहजी. किती काही वेळा तिथं मंत्री संत्री गेले तरी ते हटत नाही. आणि भरचू साधा गेला आणि ते मोडलं पण लगेच. भरचूला संशय आला, हे लगेच कसं काय मोडलं बंड, याचा अर्थ हे बंड खरं नाही. त्याला संशय आला पण आता तो बंड मोडलं त्याने, पण तो बंडामध्येच होता ना, बंडातून बाहेर आलेला आहे का, नाही आलेला. आणि बंडामध्ये असल्या कारणाने बंडवाल्यांना काय सांगितलं होतं बाकीच्या अमात्याने, याला पार पूर्णपणे याला मुळात सगळं संपून टाका, काही ठेवू नका, असं सांगितलं होतं ना. भरचूला त्याचा हळूहळू हळूहळू त्या बंडामध्येच असताना अनुभव यायला सुरुवात झाली. कसा अनुभव आला ते सांगतात बघा. त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याविषयी राजूने भरचूस आज्ञा केली. भरचूने तत्काळ बंडाचा नाश केला. परंतु अमात्यांच्या सल्ल्याप्रमाणे बंडवाल्याने भरचूसही मारले, फार मारले, आहे का नाही. फार मारले म्हणजे किती मारलं, आहे का नाही, पण उठवत सुद्धा नाही. एक म्हणजे जे कोपरं जे सांधे वगैरे, आहे का नाही, इथं मोडामोड करून टाकली. बिचाराला उभं सुद्धा राहता येईन, आहे का. इतकं बेदम मारलं, इतकं जे अर्थी बेदम मारलं, आहे का नाही. आता राजा आपलं राजाचा प्रधान आहे आणि प्रधानाला इतकं मारणं, आहे का नाही, असं कोणीतरी सहजासहजी करू शकतो का, करू शकत नाही. कारण ज्या अर्थी मारायचं म्हणजे प्रधानाला ज्या अर्थी मारण्याचं साहस या लोकांमध्ये आलेलं आहे, त्या अर्थी या लोकांमध्ये हे साहस सामान्य लोकांमध्ये नाही. हे कोणाचं तरी कट कारस्थान आहे हे भरचूच्या पूर्णपणे लक्षात आलं. कारण मी प्रधान आहे आणि प्रधानावरती कोणी आपण एखादा कॉन्स्टेबल असेल तरी हात उचलताना विचार करतो की नाही. आणि तो किती मोठा राजाचा प्रधान, त्याच्यावरती हात उचलणं शक्य आहे का. ज्या अर्थी हात उचलत आहे त्या अर्थी नक्कीच भरचूला संशय आला आणि खूप मारलं, बेदम मारलं. भरचू साहेब फार मारले. हे इतर अमात्यांचे कपट भरचूच्या लक्षात आलं आणि भरचूच्या लक्षात आलं की हे कोणाचं, अमात्यांचं कपट आहे. का बरं कपट केलं याने, कारण राजा त्यांना विचारत नाही आणि मला विचारतो, म्हणून त्यांनी काय केलं, हे कपट केलं. भरचूच्या लक्षात आले आणि त्यास असे वाटले की आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. आता मी एवढं सगळं होऊन आता मी जर राजाच्या जवळ गेलो, राजदरबारात गेलो की मी सही सलामत कसं तरी हातपाय मोडून का होईना मी इथपर्यंत आलो, आहे का नाही. असं जेव्हा मी राजाच्या दरबारात जाईल, राजाला पाहून आनंद तर होईल पण या अमात्यांना पाहून आनंद होईल का, अजिबात सुद्धा आनंद होणार नाही. उलट म्हणतील एवढा प्रयत्न करून इतका बेदम मारून
सुद्धा हा राजदरबारात आला. आता आपण आता इथून पुढं हे बंड वगैरे काही करायचं नाही. आता नवीन काहीतरी आपण उपक्रम करू, पण याचा काय करू, नाश करू. काय सांगावं, जेवणात सुद्धा काही देऊ शकतात आहे का नाही. प्राणच घ्यायचा म्हणजे काय, मारूनच प्राण घेतला जातो का? काही पर्यायीनं प्राण घेतला जातो. काहीतरी निमित्त, काहीतरी कटकारस्थान करून आपल्याला हे काय करतील, मारतील. मग आता आपण राजाच्या दरबारात जावं का ते सगळं सोडूनच द्यावं? काय केलं पाहिजे? पर्यायीनं आहे का नाही. कारण तिथे गेल्याच्या नंतर शेवटी काय, मरण तर आपल्यावर ते हायचे. मग ते मरण असं जीवन जगण्यापेक्षा कशाला ते राजवैभव आपल्याला पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी विचार केला, आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. याकरता या ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरता तप करण्यास वनात जाणेच चांगले आहे की नाही. याकरता काय केलं, या सगळ्या ऐश्वर्याचा म्हणजे राजाचा जर प्राधान असेल तर ऐश्वर्य काही कमी असेल का? पुष्कळ. अहो सगळं राजवैभव कोणाच्या ताब्यात आहे, प्रधानाच्या ताब्यात आहे. म्हणजे एका अर्थाने तो सुद्धा काय आहे, राजाचा आहे की नाही. म्हणजे हे राजवैभव शेवटी त्याचा आहे का नाही, कारण तो सत्ता करतो ना, त्याच्यावरती सत्ता करतो. त्या अर्थी त्याने विचार केला की ह्या काय ते तुकोबांच्या अभंग, धनाच्या पाठीकडे काळाचा लाग म्हणून या त्याचा लाग, द्रव्याच्या पाठीकडे काळाचा लाग म्हणून या त्याचा संग खोटा आहे की नाही. म्हणजे हे द्रव्य ऐश्वर याच्यामध्ये काय आहे, मागं काळच फिरत असतो. अजून काहीतरी बरंच प्रमाण त्याच्यामध्ये आहे. म्हणून शेवटी बर्चूने विचार केला का हे सगळ्याला टाकणं हेच आपल्याला सुखकारक आहे. म्हणून याकरता ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरता तप करण्यास वनात जाणेच चांगले आहे की नाही. मग याच्याकरता काय करावं की ह्या राजवैभवातून आपल्याला काय प्राप्त होईल, काय प्राप्त झालं राजवैभवातून, विचार करा बरं. दुःख प्राप्त झालं. मार फटके दुःख ऐक ना, यातना सगळे एकत्र आले. किती किती बंडखोर लोक असून एकत्र येऊन एवढं मी प्रार्थना असून सुद्धा मला संसार दुःखामुळे चौकडे इंगळे. हा चौकडी इंगळ, संसारी हा संसार दुःखामुळं चौकडी इंगळ, आणि इंगळातच राहावं वाटत आपल्याला, इंगळाला सोडून राहूशीच वाटत नाही. पण बरचू सारखं वैराग्य जर आलं तर असं वाटतं की बस आता हे इंगळा संसाराच्या तापेत तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची मनवणी तुझे आठविले पायी, ये होतो माझे माई पांडुरंगे. असं वैराग्य सगळ्याला होतं का? असं वैराग्य सगळ्याला होत नाही आहे का नाही. ती काही काळापर्यंत हे वैराग्य होत असतं, पण नंतर मात्र हे वैराग्य राहत नाही. ते वैराग्य सुद्धा निघून जातं. काल एक आमचा महाराजांचा एक विषय झाला होता की सुरुवातीला जाऊ द्या, तो विषय जास्त लांबन आणि मग वेळ राहणार नाही त्याच्यामध्ये. सांगा की नाही सांगा की बाबा आता. सांगू, ते असे की ते आग म्हशी, आता ती वेळ जातं ना त्याच्यामध्ये, आणि मला कुठं नेशी, असा ते दृष्टांत तुम्ही ऐकलंय का नाही. म्हणजे काय तर तो बायकोचं त्याचं भांडण झालं आहे का नाही, बायकोचं त्याचं भांडण झालं. मला आता मी सगळं सोडून चालव, आणि सगळं सोडून चालव म्हणून गेला गावाच्या बाहेर 4-2 दिवस राहू लागला तिकडं. कुठंतरी मागायचं, कुठंतरी मधुकरी वगैरे घेऊन अशा पद्धतीनं चाललं बिचाराचं. पण किती दिवस घराच्या बाहेर राहणार आहे शेवटी. आणि मग कालांतराने काय आलं, 3-4 दिवसांनी ती म्हैस होती, तर ती म्हैस आहे ना अशा पद्धतीनं ते गावाच्या बाहेर, आणि ती पडीक जमीन होती तिथं चरायला आली आहे का नाही. आणि त्या म्हशीनं मालकाला ओळखलं. म्हशीनं काय केलं, मालकाला ओळखल्याच्या नंतर म्हैस मालकाच्या जवळ गेली आहे का नाही, आणि गेल्याच्या नंतर ती मालकाच्या जवळच राहू लागली. मग त्याने काय विचारलं, या म्हशीला माझ्या वाचून करमत नाही आहे का नाही. मग तो म्हशीचं दावं हातामध्ये धरून म्हशीला चारायचं काम करू लागला. आता संध्याकाळ झाली, आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर काय, म्हैस आता आपली घराकडे निघाली. कारण किती जरी प्रेम असेल तर शेवटी तिला गोठ्यावर आपल्या घरावरती प्रेम असतं म्हणून निघाली त्या दिशेने. मग दिशेने निघाल्याच्या नंतर हा कुठं दावा सोडतोय आहे का नाही, हा काय दावा सोडायला तयार नाही. तो म्हणला, अरे मला यायचं नाही घराकडं, मी निश्चय केलेला आहे आता, मला घराकडे यायचं नाही, तू मला घरी नेऊ नको म्हशीला सांगायचं. तर मग म्हणू लागला, अगं म्हशी मला कुठं नेशी, मला तिकडे यायचं नाही का नाही. तरी पण हातातलं मात्र दावा सोडायला तयार नाही. शेवटी घरी आला, आणि बायकोनं म्हणले, का तुम्ही तर घरी आले, मला यायचंच नव्हतं, पण ह्या म्हशीनं काय मला आणलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वरून कितीही त्याग करायचा प्रयत्न करा, पण आतून पूर्ण त्याग होतो का?
आतून पूर्ण त्याग होत नाही. आणि 10-5 मिनटं मग झाले, आनंदी झाली, सगळं झालं. मग याचं वैराग्य कुठं गेलं? याचं वैराग्य बायकोनं निम्मं खाऊन टाकलं, म्हशीनं निम्मं खाऊन टाकलं. त्याच्यासाठी असे काही तुम्ही सुग्रीव, बाली हे नाव ऐकलेत का? ऐक नाही, तो एक बाली एक होता, ऐक नाही, नित्याने त्रिकाल संध्या करणारा होता. त्याला बळच असं दिलं होतं, या इंद्राने असं त्याला वरदान दिलं होतं, तप केलं होतं. काय वरदान होतं का? म्हणले तू ज्याच्याबरोबर युद्ध करेल का नाही, ज्याच्याबरोबर युद्ध करेल का नाही, युद्ध करण्याच्या आधी त्याचं निम्म बळ तुझ्यामध्ये येईल, त्याचं त्याचं निम्म सामर्थ्य तुझ्यामध्ये येईल, आहे का नाही. रामचंद्र प्रभूने सुद्धा बालीला समोरून मारलं नाही. ते म्हणले का बरं? निम्म बळ तो खाऊन टाकीन, मग आता आळूनच बाण मारला पाहिजे का नाही. रावण गेला होता मारण्याकरता, आहे का नाही. तर रावण मारण्याकरता गेला होता, म्हणजे 6 महिने त्याने बगलत धरला होता. कोण? हा रावण, आहे का नाही. आणि कितीतरी वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केली होती. असा तो बाली होता, आहे का नाही. अशा पद्धतीनं मग हा बाली म्हणजे काय? बाली म्हणजे जणू काही आपली पत्नी असते, आणि पत्नीच्या पुढे गेला का निमा खचित होऊन जातो. अशा पद्धतीनं ते वैराग्य त्याचं नष्ट होऊन जातं, आहे का नाही. बाली काय आणि पत्नी काय सारखीच असते. तिच्या पुढे गेल्याच्या नंतर सगळं बळ आपलं नष्ट होऊन जातं. इकडं आपण जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, आहे का नाही. काय पुढं? जवरी सुंदर वनिता देखली नाही. अशा पद्धतीनं ते काय होतं, बालीसारखं सगळं खाऊन टाकलं जातं. मग ते वैराग्य राहील का? ते वैराग्य राहणार नाही. तिथं कसं धगधगीत वैराग्याचे बळ, धगधगीत अशा पद्धतीनं वैराग्याचं बळ आलं पाहिजे. तसं ह्या भरचूच्या ठिकाणी धगधगीत वैराग्याचं बळ आहे का नाही, का गेला तो परत माघारी? तो मात्र माघारी गेला नाही, असं लक्षात घ्यायचं. दृष्टांत हाची अनुताप घेऊन सावध, हा हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करेल, काहीतरी एक बोध तास करेल, भरला खटवांगण. एक तास उरला खटवंगरायाशी, भाग्यदर्शी भाग्य कशी झाली पहा. खरे नाही. हे कसं आहे, हे ओढून घेण्याचा विचार असतो. असे विचार काही जर याच्यामध्ये जर सांगितले तर एखाद्याच्या अंतकरणाला, आता एखाद्याच्या अंतकरणाला म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच अंतकरणाला हे वाईट वाटतं का नाही, वाईट वाटतं. पण हे कसं आहे, दृष्टांताच्या ठिकाणीच ठेवायचा असतो, आहे का नाही. त्याचा काही लेवानावरती विचार घ्यायचा नसतो. भरचूचं वैराग्यासाठी सांगायची वेळ आली. याकरता ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्ती करता तप करण्यास वनात जाणे चांगले. त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. त्याप्रमाणे काय केलं की तपाच्या उद्देशाने, आता एकच उद्देश आहे, आता राज वैभव काही नाही, आता नकोच आहे मला. मग आता काय उद्देश आहे? आता फक्त भगवत प्राप्ती हाच उद्देश आहे. मग मला सांगा, राज ऐश्वर्यामध्ये त्याला सुख नव्हतं का? पण त्या सुखामध्ये कुठंतरी कमतरता आलीच का नाही? मग असं कोणतं सुख आहे का जे सुख मला प्राप्त झाल्याच्या नंतर मला परत कोणतं सुखाची अपेक्षा राहणार नाही? तर ते कोणतं आहे? भगवत प्राप्ती. हे सगळ्यात असणारं काय आहे? श्रेष्ठ असणारं सुख आहे. मग त्याच्याकरता काय लावावं लागन? आता लाली पाली असं काय लागून चालेल का? तर ती लाली पाली सोडून द्यावं लागेल. आता काय? भस्मच लावावं लागेल. तिथं भस्मच लागलं असतं त्या ठिकाणी. मग अंगास राख लावून तो वनात गेला. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. आणि जेव्हा वनामध्ये एकांत स्थानी जाऊन बसला की नाही, त्याला त्या ठिकाणी काय फार आनंद झाला. एकांत स्थानामध्ये ना सगळ्यात जास्त आपल्याला मनुष्याला आनंद होतो. ज्या मनुष्याला मला एकांत हवाय, मला बाकी काही नको, असं जेव्हा वाटत असेल ना, तर समजायचं त्याची ओढ कोणत्या बाजूला आहे? त्याची ओढ आहे की नाही, भगवत प्राप्तीच्या बाजूला आहे. ज्याला असं वाटतं ना मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्याला एकटं कधी राहत नाही. एकटं त्याला कधी राहत नाही. कोणामध्ये जावं, कोणामध्ये चर्चा करावी, याला फोन कर, त्याला फोन कर, सारखं चालूच असतं ना, ऐक नाही. तर त्याला समजून घ्यायचं, त्याला मात्र भगवत प्राप्ती होणार नाही. भगवत प्राप्ती कोणाला होऊ शकते? भगवत प्राप्ती त्यालाच होईल ज्याला एकांत हवं वाटत असतो. त्याचा अर्थ तो भगवत प्राप्तीचा अधिकारी झाला, हे सिद्ध होतं. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं. एकांतामध्ये राहिल्याच्या नंतर कोणता गुण दोष येतो का? तिथं कोणताच येत नाही. उलट एकांत पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुसुरे आळविते, ऐक नाही. अशा पद्धतीने एकांतामध्ये सगळ्यात मोठं सुख असतं. किती मोठं सुख असतं त्याचं वर्णन आता पुढं येणार आहे. आता आनंद कोणास किती असतो याविषयी तैत्तिरीय श्रुतीत वर्णन केलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषद आहे का नाही, त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये आणि कोणाला किती प्रकारचा आनंद असतो, गुगलमध्ये सर्च केलं
तर ते आपल्याला सापडू शकतं. आणि नाही गुगलमध्ये सापडलं तर ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा महत्त्वाचा जो भाग आहे तो वर्णन करून सांगितलेला आहे. बघा आता, मनुष्यास किती आनंद मिळणं शक्य आहे याचे वर्णन करताना श्रुती असे सांगते. आता मनुष्य जो आहे, मनुष्य म्हणजे भरचू नावाचा मनुष्य आहे, आपल्यासारखाच नाही सामान्य, म्हणजे सामान्य म्हणजे मनुष्यालाच, म्हणजे इथं कुत्रा, गाय, म्हैस वगैरे असं काही कोणी घेतलेलं नाही. तिथं त्यांना आनंद होतो की नाही, आनंद होतो, पण तो आनंद मात्र कसा आहे, एकदम सामान्य स्वरूपाचा आनंद आहे, काही नाही काही, त्याने काही फरक पडत नाही. मग खरा आनंद मनुष्याला किती होऊ शकतो, किती मनुष्य आनंद भोगू शकतो. आपण कसं म्हणतो की इंद्र लोक आपलं स्वर्गामध्ये जर गेलो तर तिथं त्या स्वर्गातल्या देवतांना किती सुख आहे, त्यांना किती आनंद मिळतो, ऐक नाही, असे कितीतरी देव आहेत, त्या देवांना किती किती आनंद मिळतो. त्याच्यापेक्षा आपल्याला कितीतरी पटीनं आपल्याला आनंद इथं मनुष्य देहामध्ये सुद्धा मिळू शकतो. जो आनंद त्यांना भेटत नाही तो आनंद आपल्याला भेटू शकतो. त्याचं वर्णन आता ह्या ठिकाणी करून सांगतात की मनुष्य देहामध्ये किती आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि एकदा हा आनंद प्राप्त जर झाला तर आपल्याला असं वाटेल का की आता बस जन्माला यायचंच नाही, उलट याजसाठी घेईन मी जन्म, याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या. उलट परत असं वाटतं की हा आनंद मनुष्य देहामध्ये मिळणं शक्य आहे, असा भक्त पण आपल्याला येऊ शकतो. तर मनुष्यास किती आनंद मिळणं शक्य आहे, ऐक नाही, याचे वर्णन करताना श्रुती असे सांगते की तरुण, बघा आता श्रुतीने काय सांगितलं, पहिला एक आनंद सांगितला. तर तो पहिला आनंद कसा सांगतात की कसा असला पाहिजे, तो तरुण असला पाहिजे, नाही तर पर म्हातारपणी थेट पळसे खोकला, हात कापड लावणं बैसे, खोबऱ्याची वाटे झाली असे मुख, गळत असे नाकसले मपुरे, असं नाही, म्हातारपणीचं नाही, अगदी तो कसा असला पाहिजे, तरुण त्या ठिकाणी अवस्थेत असला पाहिजे. अजून काय, आणि त्याच्यातल्या त्यात तो रूपवान असला पाहिजे. त्याला कोणी जर पाहिलं ना तर त्याच्याविषयी लगेच प्रेम निर्माण होतो. काही व्यक्ती काही दिसायला छान आहे असं आहे का नाही, किंवा व्यक्तीचं म्हणजे पुरुषाचंच नाही, एखादी स्त्री जर तशी तरुण असेल, रूपवान असेल, किंवा एखादा पुरुष तरुण असेल, रूपवान असेल, तर किती आनंद होत आहे का नाही. म्हणण्यापेक्षा ना, लोकाला आनंद होण्यापेक्षा त्याला आनंद होऊ शकतो की नाही, होऊ शकतो. त्यातल्या त्यात तर तरुण आहे, रूपवान आहे, आणि विद्वान जर असेल तर आता आनंद वाढेल का नाही. तरुण तर आहेच आहे, तरुणपणामध्ये आपल्याला सुखच असतं, आणि त्याच्यात रूपवान असेल तर आणखीन सुख आहे का नाही. आणि त्यातल्या त्यात तो जर विद्वान असेल, 14 विद्या 64 कलांनी पारंगत असेल, तर किती आनंद होईल, फारच आनंद होईल. आणि त्यातल्या त्यात कोणत्या प्रकारचा रोगाने अजून त्याला स्पर्श सुद्धा केलेला नाही, ऐक नाही, म्हणजे असा टकाटक म्हणलं तरी चालेल, नाही का नाही, असा कंडा म्हणलं तरी त्याला चालेल, अशा पद्धतीचा कोणताही रोग त्याच्या जवळ सुद्धा जात नाही, ऐक नाही. अशा पद्धतीनं तो कसा आहे, निरोगी आहे आणि सशक्त आहे, ऐक नाही. सशक्त म्हणजे कोणाच्या आधाराने राहतो का तो, ऐक नाही, अशा पद्धतीनं तो सशक्त आहे, ऐक नाही. आणि स्थिर मनाचा आहे, ज्याचं मन अजून कुठं चंचल विक्षेप त्याच्या मनामध्ये येतो का, हे करू का ते करू, ते करू का ते करू, अजिबात सुद्धा येत नाही. त्याचं मन सुद्धा कसं आहे, स्थिर आहे, सशक्त आहे, स्थिर आहे, तरुण आहे, विद्वान आहे, रूपवान आहे. एवढंच नाही, सगळ्या पृथ्वीवरलं राज्य ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी आहे. आता याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला, सगळं म्हणजे एक क्षत्रिय राज्य आहे, म्हणजे दुसरा राजाच नाही या पृथ्वीवरती, तो एकटाच त्या ठिकाणी काय आहे, राजा आहे. ज्याच्याजवळ पुष्कळ सैन्य आहे, असं सर्व ऐश्वर्याने भरलेला, ऐक नाही, ज्याच्याजवळ सैन्य किती आहे, पुष्कळ अशा पद्धतीचं सैन्य आहे, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं कमतरता मात्र नाही, असे ऐश्वर्याने भरलेला आणि पृथ्वीचे पालन करणारा, असं ऐश्वर्याने भरलेला, ऐक नाही, आणि पृथ्वीचं पालन करणारा. पृथ्वीचं पालन करणारा म्हणण्यापेक्षा काय आहे, सार्वभौम्य असणारा राजा, एक क्षत्रिय असणारा राजा. आता मला सांगा, त्याला कोणापासून काही त्रास आहे का, त्याला कोणापासून काही दुःख आहे का, त्याला वाटल ते वाटल, आहे का नाही, तो सगळ्यांचा देव म्हणलं तरी चालणार. आता तो म्हणाल ती पूर्व दिशा, बरोबर ना. सर्व ऐश्वर्याने भरलेला, पृथ्वीचे पालन करणारा आणि सर्व भोगाने संपन्न, आहे का नाही. आणि आता भोग त्याला काही कमी आहे का, वाटेल ती जी वस्तू अपेक्षित आहे ती लगेच त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणारे आहे, असे सगळे भोग त्याला काही त्या ठिकाणी प्राप्त आहे, संपन्न आहे. सार्वभौम्य राजास जो आनंद असतो, बघा आता हा कोण झाला, सार्वभौम्य राजा. आता याच्यापेक्षा आपल्याकडे काय बरं, याच्यापेक्षा आपल्याला आहे का, रूपवान आहे का, ऐश्वर्यान आहे का,
दासदासी आपल्याकडे आहे का, एक छत्री राज्य आहे का, आपण निरोगी तरी आहोत का, तरुण वयामध्ये आपण आहोत पण काही ना काही आपल्याला आजार आहे का, काही सशक्त असं कुठं आहे का, काही ना काही सारखंच आपल्याला आहे, वयात आहे आपण पण आपल्याला आहे का हे सगळ्या गोष्टी, काहीच नाही. आणि राजाला आहे का नाही, राजाला आहे, मग त्याला किती आनंद भेटत असेल बरं. त्या आनंदाची गणना आपल्याला करता येईल का आता, त्या आनंदाची गणना आपल्याला मात्र करता येणार नाही. पण त्या राजापेक्षा आपल्याला किती पटीनं, हजारो पटीच्या पेक्षा आनंद मिळू शकतो. पण कसा आनंद भेटेल आता त्याची प्रक्रिया हळूहळू लक्षात येईल, बारकाईने लक्षात घ्या. अशा सार्वभौम राजा जो आनंद असतो त्यास मनुष्यानंद, मनुष्य आनंद. सामान्य लोकांना जो आनंद मिळतो की नाही त्याला फक्त म्हणायचं मनुष्या आनंद. हा आनंद किती धरायचा, 100 पट धरायचा. किती आहे, इथून 100 म्हणायचं, म्हणजे कोणाला आनंदच नाही त्याच्यापेक्षा 100 पटीनं आनंद. फार दुःखात मनुष्य आहे, त्या दुःखात असणाऱ्या मनुष्यापेक्षा याला किती आनंद भेटला, एवढं सगळं वैभव असताना किती आनंद भेटला, 100 पट त्या सामान्य एकदम दुःखित असणाऱ्या लोकांपेक्षा 100 पटीनं त्याचा आनंद जास्त. आपल्याला आनंद किती, 10%, 20%, आपल्यापेक्षा त्याला किती, 100% आनंद. ठीक आहे, गेला का तो 100% आनंदावरती. आता पुढे पहा, त्या मनुष्य आनंदापेक्षा 100 पट जास्त आनंद मनुष्य गंधर्वास असतो. त्याहीपेक्षा त्या राजाला एवढा जो आनंद आहे का नाही त्याच्यापेक्षा अधिक 100 पट आनंद कोणाला आहे, मनुष्य गंधर्व. फक्त त्याला येवणी कोणती आहे, मनुष्य येवणी, पण तो कोण आहे, गंधर्व आहे का नाही. गंधर्व काय करता असतात, गंधर्व गाणी गातं आहे का नाही, गायन करण्याचं काम त्या ठिकाणी गंधर्व करत असतात. आता आपल्याकडे गंधर्व होऊन गेले का नाही, लता दिदी वगैरे हे, आणि किती आनंद आहे बरं त्यांना, आहे का नाही. म्हणजे या राजाला जो आनंद आहे त्याच्यापेक्षा यांचा आनंद किती आता झाला, 100 पट झाला का 200 पट झाला, त्याच्यापेक्षा 100 पट म्हणजे किती झाला, 200 पट. 200 पट आनंद झाला, आहे का नाही. अशी आता संख्या घेत चालू आपण. आता सामान्य मनुष्याला किती पट आनंद आहे महाराज, हा 10,000 पट. 10,000 पट दिलंय का, त्याचे 100 पटीनं. कोणाच्या, पहिल्यातला 100 आहे, पहिल्याला 100 झाला, त्या 100ची 100 पट. त्याच्या 100 पट जास्त आनंद मनुष्य गंधर्वास, असं म्हणायचं का. बरं 100 पट आनंद घ्या, बरोबर 10,000 पट, 100 गुणिले 100. बरं तुम्हाला जशी मर्यादा करते आणि त्या पद्धतीने घ्या. पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे का नाही, 100 आहे का नाही. बरं कोणाला, मनुष्य गंधर्व म्हणजे ज्याला चांगलं गायन वगैरे करता येतं अशा पद्धतीनं, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला फार. आता हे आनंद कोणाला कळेल, आपले 7 सूर बरोबर निघतात, आपल्याला आनंद घेता येईल का आपल्याला आनंद नाही, आहे का नाही. तर ते आनंद कोणाला, ज्याला सुंदर अशा पद्धतीचं गायन करता येतं तो आनंद अशा पद्धतीनं भोगू शकतो, हे लक्षात घ्या. त्याहून 100 आनंद देवगंधर्वास, आहे का नाही. आता त्या मनुष्य गंधर्वाला आनंद होतो पण त्या राजापेक्षा 100 पटीनं, आहे का नाही. त्याच्यापेक्षा यांना किती, त्याच्यापेक्षा 100 पट, एक दशक शतक हे 100च होतं ना, का 1000 होतं, शत म्हणजे किती, 10,000 गुणिले 100 करायचे. 100 आता हा पुढे आला 10,000 गुणिले 100. 100 हा परत त्याच्यात 2 शून्य. 100 म्हणजे 100 पट म्हणजे 100 पटीनं असं म्हणू शकतो, आहे का नाही. देवगंधर्व 10 लाख, हा 10 लाख. आहे बरोबर. आता गुन्हागारामध्ये जाऊ नका, आहे का नाही. गुन्हाकार केला का मग ती जास्त होऊ शकतं, मग काय करायचं, अधिक 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 असं वाटलं असतं. आता त्याच्यापेक्षा कोण आहे, देवगंधर्व. देवगंधर्व म्हणजे कोण बरं, तर देवगंधर्व म्हणजे त्याच्यामध्ये ना त्या सत्यलोकामध्ये पण काही गंधर्व असतात, इंद्रलोकामध्ये पण काही गंधर्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर देवगंधर्वामध्ये चित्ररथ आणि विश्ववासू हे कोण आहे, सत्यलोकामध्ये असणारे 2 गंधर्व आहे. आणि हे काय करतात बरं, असं होतं की त्या राजाचं नाव पण माझ्या लक्षात येणं, की रेवतीचे पिता कुकुक्षुका काहीतरी एक नाव होऊन गेलं बरं का, कुकुदमी राजा होता, आहे का नाही. आणि तो जेव्हा सत्यलोकामध्ये गेला ना की माझ्या मुलीचं लग्न कोणाबरोबर करायचं असं ठरलं होतं. मग त्याने ती लिस्टच करून गेला होता, आहे का नाही, की माझी मुलगी रेवती आहे आणि तिचं लग्न आता करायचं आहे, पण याच्यात एवढे राजे आहेत, या कोणाबरोबर लग्न करायचं, आहे का नाही. तेव्हा ते दाखवल्याच्या नंतर पण दाखवायला गेला होता, पण जेव्हा तिथं गायन सुरू होतं, म्हणजे हे चित्ररथ आणि
चित्ररथ आणि विश्ववासू हे गायन करत होते. आणि असं त्यांचं गायन सुरू असताना त्यांनी असं विचार केला की इथं 20 मिनटं आपल्याला थांबलं पाहिजे, म्हणून 20 मिनटापर्यंत ते गायन सुरू झालं. आणि 20 मिनटं झाल्याच्या नंतर मग हा कुकुदमी जवळ आपल्या मुलीला घेऊन गेला आणि म्हणला, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, ही माझी मुलगी रेवती आहे, हिचं लग्न करायचं आहे, ही राजांची मी यादी तयार करून आणलेली आहे, कोणाबरोबर लग्न करू तुम्ही सांगा. तर तो हसू लागला. कोण? ब्रह्मदेव हसू लागला. मग म्हणले, का हसता बरं? म्हणले, हसू नाही तर काय करू? म्हणले आता तू यांच्याबरोबर लग्न करायचं असं म्हणतो, तू कुठे आहे आता? तू म्हणे सत्यलोकामध्ये. तू सत्यलोकामध्ये हिचं लग्न करायचं म्हणतो, हे राजाची यादी करून आले. आता त्या लोकांचा जर विचार केला सत्यलोकाच्या पुढं, तर तिथं किती वर्ष होऊन गेले? तर म्हणले तिथं काहीतरी 27 कल्प त्या ठिकाणी, 27 कल्प नाही, युग होऊन गेले त्या ठिकाणी, काहीतरी 27 युग होऊन गेले म्हणले. कुठं? तिथं. मग आता ह्या 27 महायुगामध्ये त्या राजांचं काय राहिलं असेल बरं? ते म्हणले त्या राजांच्या आस्ती आणि त्याचे अंश हवेमध्ये सुद्धा आता राहिलेले नाही. मग पृथ्वीवरती तुला कुठं पाहायला भेटणार आहे आणि कोणाबरोबर तू लग्न करतो? मग म्हणले, आता मुलीचं करू काय? तर म्हणले, एक काम करा, आता आहे ना, आता सध्या या क्षणाला मी बोलतो ना, या क्षणाला आता त्या ठिकाणी द्वापार युग सुरू आहे आणि कृष्ण परमात्मा भगवान विष्णूने कृष्ण रूपाने अवतार घेतलेला आहे आणि त्यांचा बंधू शेष आणि त्याचं नाव काय? बलराम आहे का? त्याच्या बरोबर लग्न करा. आणि ते लग्न करायला मग तिथं पटकन गेले, लग्न केलं. पण हे 28 फूट यांची उंची आणि त्यांची उंची मात्र कमी झाली. आता काय करायचं? मग त्या बलराम होता, त्याने आपला तो म्हणजे तो नांगर घातला आणि त्याच्या खांद्याला लावून तिला असं बारीक केलं आपल्यासारखं आणि मग लग्न झालं. मग आता हे कशावरून सांगायचं? ते काहीतरी विश्ववासू आणि चित्ररथ हे त्या ठिकाणी गायन करायला होते. कुठं? तर सत्यलोकामध्ये हे दोघं गायन करत असतात. त्याच्यानंतर आपण तुंबारू पण पाहिलं का नाही? नारद तुंबर करती गायन. तुंबारू सुद्धा त्या ठिकाणी काय महर्षी त्याच्यामधले कशातले महर्षी? तर ह्या गायनातले असणारे कोणी? तुंबारू एक महर्षी आहे. आणि अजून आपले दादा नेहमी सांगतात का नाही, ते 2 गंधर्व होते, हा हा हो हो, ऐका नाही, असे पण गंधर्व होऊन गेले. असे गंधर्व, तर हे गंधर्वाचं काय? गंधर्व गायन करत असतात. त्या मनुष्य आनंदापेक्षा गंधर्वाचा आनंद, देवगंधर्वाचा आनंद 100 पटीने मात्र अधिक असतो. त्यापेक्षा शतपट आनंद कुठाला? पित्तरास, ऐक नाही, हे पित्तर असतात का नाही? आता हे पित्तरामध्ये आर्यमा नावाचा पित्तर वगैरे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात. ते पित्तर लोकांमध्ये त्याच्यापेक्षा म्हणजे ह्या गंधर्वापेक्षा, देवगंधर्वापेक्षा आणि त्या पितरांना मात्र त्याच्यापेक्षा शतपटीनं, म्हणजे गेलं का 300 वरती गण. तिसरा आला ना आता हा षटपट म्हणजे गेला का 300 वरती, गेला 300 वरती. त्याहून शतपट. पित्राविषयी सांगा ना, कोणता पित्र म्हणला तुम्ही? ते आर्यमा नावाचा पित्र आहे का नाही? त्याच्यामध्ये जसा देवांचा राजा इंद्र तसा हा आर्यमा आहे का नाही? तर त्याला तर होईना तेवढा आनंद असेल का नाही? पित्रामध्ये त्याला आनंद त्या ठिकाणी आहेच. त्याहून शतपट आहे का नाही? आजान देव म्हणजे काय माहिती का? ज्याचा जन्मच नसतो मुळात. म्हणजे नाही आणि जान म्हणजे जन्म, ज्याला जन्म नाही पण ते देवच म्हणजे त्याला देवच राहतात त्या ठिकाणी आणि त्याला काय होतं असतो त्या ठिकाणी? आनंद होत असतो. तर त्याला कोणता आनंद म्हणायचा? तर त्याला त्या पितरापेक्षा शतपट आहे का नाही? शतपट आनंद आहे का नाही? अशा पद्धतीनं. आता कुठे गेला हा? चौथा आला ना? चौथा आला. बरं, त्याहून शतपट कर्मदेवास आहे का नाही? आता हा जानदेव म्हणजे याला जन्म नाही पण ज्याचा जन्म आहे त्याला कर्म आलं का नाही? त्याला कर्म आलं. मग आता कोणता देव झाला? कर्मदेव. म्हणजे कोणतं कर्म करायचं? म्हणजे संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग काय पुढं म्हणतात? स्वर्ग सुख भोगी जे मनोहर जगी. अशा पद्धतीनं ते आनंद आपल्याला भोगता येऊ शकतो. म्हणजे कोणतं कर्म करायचं? शास्त्राने सांगितलेलं विहित त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कर्म करायचं आणि कर्माच्या सामर्थ्यावरती पुण्य मिळवायचं आणि मग अशा पद्धतीनं देव व्हायचं. पण कोणता देव व्हायचा? कर्मदेव व्हायचा. म्हणजे त्या आजान देवापेक्षा याला 100 पट अधिक आनंद आहे. कोणाला? कर्मदेवाला. त्याहून शतपट आनंद मुख्य देवास. आता हे जे मुख्य देव आहे का नाही, म्हणजे आपण नेहमी पाहतो शंकर जो आहे रुद्र, तो कितवा आहे? 10वा का 11वा?
11वा रुद्र पाहतो आणि आदितीच्या 12 पुत्रापैकी विष्णू कितवा आहे? 12वा. बरोबर ना? आपण 33 कोटी देव पाहतो का नाही? 33 कोटी देव पाहतो. मग 11 रुद्र झाले, 12 आदित्य झाले, म्हणजे ते 12 सूर्य वगैरे. आता ते त्याच्यामध्ये बराच बारकावा असतो, ते प्रकृतीच्या माध्यमातून विचार घेतलं जातं. जाऊ दे, तो लय विषय नाही घ्यायचा. आता 11 रुद्र आणि 12 आदित्य किती झाले? 8 वसू. 33 हा 23 झाले 23. 11 रुद्र 11 12 आदित्य किती झाले? 23 आणि 8 वसू 31 21 आणि 2 अश्विनी कुमार. 33 मग हे किती देव झाले आपले? 33. हे कोणते देव आहेत? मुख्य देव आहेत. बरोबर ना? हे कोणते देव आहे? हे मुख्य देव आहेत. त्यामध्ये मुख्य देव त्यापेक्षा शतपट आनंद जास्त, आणि याला त्याच्यापेक्षा काय आहे? 100 पटीने आनंद जास्त असतो. इंद्र असा आहे का नाही? आता इंद्र जो आहे का नाही, इंद्र तर सगळ्याला माहितीच आहे, बरोबर की नाही? त्याहून शतपट, त्याला त्याच्यापेक्षा काय असतो? 100 पटीने आनंद जास्त असतो. आणि बृहस्पती देवांचे गुरु, त्यापेक्षा त्यांना आनंद किती असतो? शतपटीने जास्त असतो. आणि त्या देवांच्या गुरुपेक्षा त्याहून शतपट प्रजापतीस आहे का नाही, सर्व जीवांचा प्रजा पालन करणारा, मालक असणारा, असा एक प्रजापती म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता प्रजापती ब्रह्मदेव आहे का नाही, असं पण विचारात घेतलं जातं. प्रजापतीस आता काय माहिती हा प्रजापती कोणत्या अर्थाने सांगितला? आणि त्यापेक्षा शतपट ब्रह्मदेवास आहे का नाही, आणि त्याच्यापेक्षा शतपट प्रजापतीपेक्षा शतपट आनंद कुठे आहे? ब्रह्मदेवास असतो आहे का नाही. आता इथं सगळी संख्या जर मोजली तर एक मनुष्य आनंद 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे का नाही. म्हणजे मनुष्य आनंद सोडून मनुष्य गंधर्व इथून जर सोडले तर आपण किती? ब्रह्मदेवापर्यंत 10 मोजून काढले. मग आता इथं काय म्हटलं की प्रजापतीस आणि त्यापेक्षा शतपट ब्रह्मदेवास आनंद असतो, परंतु एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषास असतो. त्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षा बरं का, ब्रह्मदेवाला जो आनंद भेटतो का नाही, त्याच्यापेक्षा जास्त आनंद ऐक नाही कोणाला असतो? एकांतवासी ऐक नाही, एकांतवासी आणि वासनारहित असणाऱ्या पुरुषाला असतो. म्हणजे आता ब्रह्मदेवापेक्षा तो किती पटीनं आनंद भोगत असेल बरं? इथं बघा, इथं खाली दिले बघा, ब्रह्मदेवास होणारा आनंद मनुष्य आनंदापेक्षा 1000 परार्ध पटीने जास्त आहे. इथे एक महत्वाचा मुद्दा दिला, 1000 परार्ध पट म्हणजे काय बरं? माझं बरं तुम्हाला गणित का संख्या करता येते का? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, खर, निखर, पद्म, शंख, त्रिशंख, अर्ध, परार्ध वगैरे अशी म्हणजे ते काहीतरी एकावरती 17 का 18 शून्य द्यायचं. किती द्यायचे? जवळजवळ 17 शून्य द्यायचे. तेव्हा 17 शून्य दिले किंवा 18 शून्य काहीतरी असं 2 आहे, म्हणजे परार्ध, अर्ध, परार्ध असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये. एवढे शून्य दिले का मग तेवढी संख्या मोठी होती. आता मला सांगा, ह्या ब्रह्मदेवाची संख्या मर्यादित होती ना? मर्यादित होती आहे का नाही? पण त्याच्यापेक्षा आता परार्ध पटीने जर विचार जर केला तर आता ती संख्या कशी काय मोजायची बरं, आणि कसं त्याच्यावरती विचार करायचे बरं? म्हणजे इतका आनंद कोणाला होतो? एकांतवासी आणि वासनारहित असणाऱ्या पुरुषाला मिळत असतो. मग आता मनुष्य गंधर्व राहिला का, देवगंधर्व राहिला का, पित्तर राहिला का, आजनदेव राहिला का, कर्मदेव राहिला की कोणते राहिले सांगा ना? हे सगळे त्याच्यामध्ये कधीच वाहून गेले का? राहिले कोणते? काहीच राहिले नाही आहे का नाही. म्हणून तुका म्हणे आम्हा एकांत असा वास, म्हणून ते म्हणतात एकांत किती छान आहे माणसाला, याचा आनंद कोणाला मात्र लक्षात येणार नाही, इतका आनंद त्यांना त्या ठिकाणी असतो. जाऊ दे, अशा एकांतवासाचा आनंद भरचू भोगत असतात. त्याने तुच्छ वैशेषिक दुःखाचे म्हणजे स्त्रीधन पुत्राधिकापासून होणाऱ्या दुःखाचे वर्णन करून त्याच्या ठिकाणी मोहित असलेल्या पुरुषाची फार निंदा केली. आणि मग तो म्हणू लागला आहे का नाही, दादा आपले नेहमी सांगतात की आपल्याला किती ह्या संसारामध्ये आनंद आहे बरं, काय या संसारामध्ये? ते म्हणतात ते गुराळ पाहिलं का तुम्ही, रसवंती, त्याच्यामध्ये तो ऊस घालायचा, त्याचा रस काढायचा, तो बिचारा घालतोच पार अगदी त्याचा भुगा झालेला असतो आहे का नाही. काही थेंब जरी राहतो का, काही कुठं लेस तरी राहतो का? काही राहत नाही. आणि
तो स्वतः काढायचा आणि खाली टाकून द्यायचा आणि त्याच्यावरती माशा काय करतात, घोंगत राहतात, आहे का नाही. काय आहे का त्या माशांना त्याच्यातून काढण्याकरता, काही राहत नाही. तसं ह्या संसारातून काय सार काढायचं बरं, तरी आपलं घोंगडं मात्र राहत नाही, त्याच्यावर सारखं घोंगत राहतो. तसं आता हे मग आता तो भरजून पण अशा पद्धतीने काय केलं, या लोकांची निंदा करायला सुरुवात केली. काय या संसारामध्ये बरं, काय त्या चुट्ट्यांमध्ये माशा नाही मिळतं बरं, तसं या लोकांना ह्या संसाररूपी चुट्टीमध्ये काय राहिलं असेल बरं, आहे का नाही. म्हणून त्याने तुच्छ वैशेषिक दुःखाच्या म्हणजे श्रीधन पुत्राधिकापासून होणाऱ्या दुःखाचे वर्णन करून त्याच्या ठिकाणी मोहित असलेल्या पुरुषाची फार निंदा केली. विषयांपासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सर्वांस नित्य आहे की नाही. आता विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सगळ्याला माहिती आहे की नाही, नित्य आहे की नाही. किंवा नित्य म्हणण्यापेक्षा आपण त्यातले आपण चांगले, आता त्याला शब्दच मला आठवत नाही कधी कधी, पण त्यातले आपण चांगले हुशार आहोत, आहे का नाही. म्हणून त्याचे वर्णन ह्या ठिकाणी केलेलं नाही. आणि आता त्याचं वर्णन ह्या ठिकाणी का करायचं बरं, करण्याची काय आवश्यकता आहे का, आवश्यकता नाही. हे वर्तमान इतर अमात्यांचे वर राहिले नाही का, म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केले नाही. असो, आता पुष्कळ झालं बोलून. भरजू विषयाचा परित्याग करून तपा करता एकांतात बसला. हे वर्तमान इतर अमात्या समजल्यावर त्यांनी राजास भरचू मेला असे कळवले. आता काय वाटलं की भरचू आता विषयाचा परित्याग करून, भरचू आता विषयाचा त्याग करून म्हणजे काय, परित्याग करून म्हणजे सगळं राज ऐश्वर्य आणि जे प्रधान हे पद आहे याचा पूर्णपणे त्याने काय केलेलं आहे, त्याग केलेला आहे. हे कोणाला कळालं, बाकीच्या असणाऱ्या अमात्यांना हे कळालं. समजल्यावर राजास भरचूस मेला असे कळवले. आता काय केलं मग त्यांनी, भरचू वैरागी झाला हे नाही कळवलं, भरचू काय झालेला आहे, मरण पावलेला आहे असं कळवलं. हे खोटे वर्तमान राजास सत्य मानून भरचूच्या गादीवर दुसऱ्यास बसवले. आणि आता काय केलं, हे खोटे वर्तमान, ही बातमी खरी होती का खोटी होती, खरी बातमी नव्हती, ही बातमी खोटी होती. आता शेवटी राजाने विचार केला तर आता प्रधान आपल्याला कोणीतरी असला पाहिजे. मग आता प्रधान असला पाहिजे, मग आता कोणाला बसवायचं. मग आता हे एवढे सगळे आहे, आता भरजूचा नंबर गेला तर आता या दुसऱ्यांचा नंबर कोणाचा तरी आला की नाही पुढं, मग कोणीतरी एक अमात्यापैकी एकाला घेतलं आणि म्हणले आता तुम्ही काय करा, गादीवरती बसा. त्याला प्रधानाचे सगळे कपडे वगैरे दिले आणि त्याला प्रधान केला. पण प्रधान केल्याच्या नंतर त्या प्रधानाला असं वाटू लागलं की खरा भरचू मरण पावलेला नाही, कदाचित राजा मृगया करण्याकरता अरण्यामध्ये जर गेलाच आणि त्या राजाला हा भरचू दिसला तर राजाच्या लक्षात येईल का आपण राजाबरोबर खोटं बोललो, आणि खोटं बोलल्या म्हणल्यावर राजाला फार आनंद होईल, आहे की नाही. आता असं होणार नाही, उलट राजा काय करेल, आपल्याला शिक्षा देईल, म्हणजे आपण राजदंडास काय करू, पात्र ठरू. मग आता एकच पर्याय काय, भरचू मेला हे खोटं सांगितलं आणि आपण गादीवर बसलो, पण आता हे सगळं पचवण्याकरता काय करावं लागणार, आता एकच पर्याय म्हणले काय, आता राजाला सांगायचं भरचू मेला नाही, मरून भूत पण झालाय, आहे का नाही. आता मरून भूत झाला, आता भूताला प्रधानाचं पद परत भेटेल का, त्याला राजा परत आणेल का. बरं, राजाला सुद्धा भूताची काय फार भीती आहे. मग आता भूताचं वर्णन काय करायचं म्हणजे एक असं वर्णन करू का भूत झालंय आणि अंगाला काय करतोय, राख लावतो आणि जो दिसेल त्याला बेदम करतो म्हणे, आहे का नाही. जसं भरचूला बेदम केलं का नाही तसं त्याच्यावरती ते संस्कार राहिलेले कशाचे, त्या बंडवाल्याने त्याला खूप मारलंय ना त्याच्यामुळं तेच संस्कार त्याच्यावर राहिले. तो जो भेटल, तो राजा असो नाही तर कोणी असो, त्याला सुद्धा काय करतो, एकदम बेदम करून टाकतो, आहे की नाही. असं राजाला त्यांनी परत हे सांगायला सुरुवात केली. आणि तो राजा त्या वनामध्ये एक दिवस गेला. वाचू का पुढं का असं सांगू, सगळं वाचूनच सांगतो, आहे का नाही. हे खोटे वर्तमान राजाने सत्य मानून भरचूच्या गादीवर दुसऱ्यास बसवले, म्हणजे दुसऱ्या अमात्याला प्रदान करून बसवले व त्यास प्रधानाची वस्त्रे दिली. त्या नवीन प्रधानास भरचू तपस्वी झाल्याचे माहीत होते आणि त्या प्रधानाला माहिती आहे भरचू हा तपस्वी आहे. हे राजास कळेल किंवा राजा त्यात जर समक्ष पाहिल तर आपण लबाड ठरवून राजदंडास पात्र होऊ. आणि हे राजाला जर कळलं तर राजा आपल्याला काय करेल, याने मात्र चुकीचं सांगून अशा पद्धतीनं माझा जवळचा असणारा भरचू आणि त्याला मात्र अशा पद्धतीनं मारण्याचं काम केलं, म्हणून राजा रागवला आपल्याला राजदंडाला पात्र आपण होऊ. याकरता त्याने राजास भरचू भूत होऊन, आहे का ना, राजाला काय सांगितलं, भरचू मरून काय झालेलं आहे, भूत होऊन सर्वांगास राख लावून जो कुणी भेटेल त्यास तो
मारतो असे सांगितले. हे ऐकून खऱ्या खोट्याचा काही विचार न करता भरचू मरून भूत झाला अशा राजांनी निश्चय केला. राजाने मागचा पुढचा काही त्यातला विचार करायला पाहिजे होता का, किंवा त्याची माहिती मिळवायला पाहिजे होती. त्याला काय लावतात ते चौकशीसाठी, ते काय शब्द आहे काय माहिती इंग्रजीमध्ये, ते काहीतरी चौकशीसाठी ते लावले जाते, काय म्हणते त्याला? जासूस हिंदी हां जासूस वगैरे म्हणतोय ना काय आपण तसं. आता ते ईडी वगैरे काय, आता ते बरेच काहीतरी शब्द आलेले, जाऊ द्या असं दे. हां असो चालेल. डिटेक्टिव्ह. आता वेळ होत चालला आपल्याला. डिटेक्टिव्ह. राजाने राजाने निश्चय केला. नंतर सहज एके दिवशी राजा शिकारीस गेला, आणि त्याला आता मृगाया करायची सवय होती, म्हणून तो शिकारीसाठी गेला असता घोर वनात तपश्चर्या करीत बसलेल्या भरचूस त्याने प्रत्यक्ष पाहिले. आणि तो भरचू त्या ठिकाणी तप करत आहे, घोर तापामध्ये त्या ठिकाणी आहे. अशा तापामध्ये आहे, आणि तो आनंद किती भोगत आहे तर ब्रह्मदेवापेक्षा आहे का नाही परार्धपटीनं आनंद त्या ठिकाणी भोगत आहे. आता त्याला कळलेची नाही झाले की ते दिस बाहेरील वास विसरले, ऐक नाही अशा गोपीवावरती जणू काही गेलेला आहे. बाहेर काय चाललेलं आहे, तुका म्हणे मग नैऋत्यवरी सुखाच्या शेजारी पोवडीनं, बाहेर काय चाललंय, राजा आलाय का, कोण आलाय का, त्याने काही कटकार चालले, हे काही कळतं का, हे काही कळत नव्हतं. अशा तो आनंदामध्ये त्या ठिकाणी निमग्न होता, आणि तिथं राजा आला, आणि राजाने त्याला त्या ठिकाणी पाहिलं, परंतु त्यास आनंद न होता. इथे नाही का, घोर वनात तपश्चर्या करीत बसलेल्या भरचूस त्याने प्रत्यक्ष पाहिले, म्हणजे राजाने पाहिले, परंतु त्यास आनंद न होता. भरचू मरून भूत झाला. या विपरीत निश्चयामुळे भूताचे भय मानून तो पळून गेला. आता त्या राजाला भरचू निसता दरबारात आला की राजाला इतका आनंद व्हायचा, ऐक नाही, पण आता मात्र भरचू समोर आहे, ऐक नाही, पण भरचू समोर आहे, पण विपरीत भावना राहिली का नाही, विपरीत भावना राहिली. काय, भरचू मेलेला आहे, हा कोण आहे, भरचूचं भूत आहे, का नाही, भेटेल त्याला काय करतं ते बेदम करतं, आहे का नाही. बेदम शब्दाचा अर्थ तुम्ही लावून घ्यायचा वाटलंच तर. मग राजाला भरचूला पाहून आनंद होण्याच्या ऐवजी काय भय निर्माण झालं. भूताचे भय मानून तो पळून गेला. त्याप्रमाणे द्वैतवाद्यांच्या वचनावर जे विश्वास धरतील त्यास अद्वैत ब्रह्मज्ञान झाले तरी ते टिकणार नाही, उलट दुःख मात्र भोगावे लागेल. याकरता द्वैत वचनावर जो विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. भेदवादी नरकाची साधने आहेत, आणि त्याचे प्रतिपादन करणाऱ्या पुरुषार्थ म्हणजे परमार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त झाला नाही. याकरता भेदवाद्यांची संगत करू नये, त्याचे भाषण ऐकू नये कदाचित. आता मला असं वाटतं वाचून घेऊ का महाराज, फक्त वाचून घेतो वाटतं. ऐकण्याचा प्रसंग आलाच तर ते निंदे म्हणून त्याचा त्याग करावा. धूर्त अमात्याच्या वचनावर विश्वास न करता ती वचने सत्य मानल्यामुळे ज्यास भरचूस पाहिल्याबरोबर राजास अतिशय आल्हाद होत असे, त्याच भरचूस पाहून राजास दुःख झाले. त्याचप्रमाणे ज्या अद्वितीय ब्रह्मज्ञानाने मुमुक्षुस कृतार्थ होणार, परंतु धूर्त भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेद निश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासून मुमुक्षुस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. अनर्थ परंपरा तुम्हाला माहितीच आहे. एवढंच तुझ्या लक्षात येण्याकरता भरचूची कथा सांगितली आहे. आता हा जो विचार आता मी धावता घेतलाय का नाही, नुसतं वाचून आलो का नाही, याच्यावरती आपण उद्या विचार करू, कारण आता वेळ होत चालली, आणि आपला परमार्थ घड्याळाच्या काट्यावरती अगदी तंतोतंत असतो, त्याच्यामुळं काही पर्याय नाही आपल्याला. बाकीचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.